नमस्कार. आज जागतिक रक्त दिनानिमित्त मुंबईतील घाटकोपरच्या असल्फा परिसरातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. स्थानिक समाजसेवक आणि माजी निवडणूक उमेदवार राहुल चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे शिबिर सुरू झाल्यापासून अवघ्या 1.5 तासात तब्बल 84 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. गेल्या 5 वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमात यंदा महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना राहुल चव्हाण यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून नागरिकांचा वाढता सहभाग समाजातील मदतीची भावना दर्शवतो असे सांगितले. रक्तदान शिबिराच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी विविध सामाजिक संस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महावाईस न्यूज. राहुलजी काय बोलाल? यंदाचं रक्तदानाचं 5वं वर्ष आहे आणि आज जागतिक रक्तदान दिन आहे आणि आपण रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. आपण निवडणुकी लढलेले, आपला पराभव झाला तरी आपण कुठेही न करता, कुठेही बॅक कुठला न जाता त्याच उत्साहाने, त्याच मोठ्या जोशाने आपण आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. काय बोलाल? सर्वप्रथम मी आज जागतिक रक्तदान निमित्त सर्वांना, विभागातील जनतांना तसेच माझ्या मित्रमंडळांना मी धन्यवाद करेल, त्यांना शुभेच्छा देईल. आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे. मागील 5 वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो. रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे आमचं एकच उद्दिष्ट आहे की आज अन्विषा असेल तर पल्लवी ब्लड बँक असेल, त्यांच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर आज भरवलंय. मागे आता 1.5 तासामध्ये आमच्या 60 बॅग झालेत आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मला विश्वास आहे की 150 पेक्षा जास्ती बॅग होतील. पण वर्षभर ज्या ज्यावेळी रक्ताची जेव्हा तुतोडा पडतो, म्हणजे कोणाला डिलिव्हरी असेल, काही ऑपरेशन्स असतील, काही चुकून कोणाचे ऍक्सिडेंट होतात, त्यावेळी आम्हाला जेव्हा फोन येतात रात्री अपरात्री, तेव्हा याच ब्लड बँक आम्हाला रक्त पुरवतात. त्यामुळे आम्हाला असं वाटतं रक्तदान हे असं दान आहे की जे रक्त बनवता येत नाही किंवा विकत घेता येत नाही. त्यामुळे आमच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून आमची पूर्ण टीम, राहुल चव्हाण मित्र परिवार असेल, सर्व आमची पूर्ण टीम, महिला टीम असेल, पूर्ण माझे मित्र परिवार असेल, हे खूप मेहनत घेतो. आम्ही गेल्या 15 दिवस आम्ही मेहनत घेतोय. मला विश्वास आहे की हा जो रिस्पॉन्स आहे, त्या ब्लड बँक पण स्वतः बोलतात की अतिशय छान असा रिस्पॉन्स होतो आणि लोकांना मदत होते. आतापर्यंत 60 जणांनी रक्तदान दिले, त्यांना मी धन्यवाद करेन. आम्ही बघितलं इथे मोठ्या प्रमाणात महिला आहे, महिलांना आपल्यावर विश्वास आहे, महिलाही रक्तदान करतात. काय बोलाल त्याचं? मी महिलांना खरंच शुभेच्छा देतो की त्यांच्याबद्दल मी खरंच मनापासून त्यांना धन्यवाद करतो की एवढी डेअरिंग करतात त्या. मुळात मध्ये आता इथे आतापर्यंत 8 ते 9 महिलांनी रक्तदान दिलंय आणि 50 पुरुषांनी दिलंय. आता आमची पूर्ण टीम बाकी आहे. आमचे 40 ते 50 कार्यकर्ते रक्त बाकी आहे. तर त्यांना मी शुभेच्छा देईल आणि रक्त द्यावं, कारण आज महिला देतात, पुढे येतात, उद्या अजून लोक पुढे येतील. कारण ज्यावेळी डिलिव्हरी होते, ज्या महिलेला डिलिव्हरी असते, त्यावेळी डॉक्टरतर्फे सांगितलं जातं की एखादी तुम्ही रक्तबॅग ही रिझर्व्ह करून ठेवा. त्यावेळी त्या रक्ताचं महत्व त्यावेळी त्यांना कळतं. काय जे बालक असतं किंवा जी महिला असेल, तिला वाचवण्यासाठी रक्तदान हे अतिशय महत्वाचं आहे, मला असं वाटतं. ताई काय बोलाल तुम्ही? आज रक्तदान शिबिराला रक्तदान आम्ही 5 वर्षापासून आमचा राहुल हे करत असतो. रक्तदानच नव्हे तर सगळ्या कोविड पासून सगळ्या गोष्टी ऍक्च्युली मोतीबिंदू म्हणायचं, सगळं असल्फा मोतीबिंदू मुक्त केलेला आहे. आणि लाईटीच असू द्या, कोणतं गटराचं काम असू द्या, कोणतं कधीही आमच्या राहुलला आवाज दिला की राहुल लगेच असं रात्र बघत नाही, दिवस नाही, पाऊस असा काही बघत नाही, लगेच त्यांच्या हाकेला धावून येतो. आणि निवडणुकीचं बोलतात तर आम्ही काही हारलो नाहीये, आम्ही जिंकलेलोच आहे. एवढं मत अपक्षाला भेटायचं बोललं, आम्ही जिंकलोच आहे. आणि आजचाच काही हमेशा जेव्हा पण रक्तदान करतो त्याला भरघोस आमचा लोकांचा भरघोस सपोर्ट आहे. आज पण राहणार, जेवढं टार्गेट आहे त्याच्यापेक्षा जास्त होणार, एवढंच बोलणार मी राहुलसाठी. रक्तदान केलेलं आहे? मी कधी केलेलं नाही रक्तदान, पण माझ्या घरातले सर्वजण करतात. आणि आमचे दादा आहेत ना असे की अहोरात्र कोणाला आजारी पडलं किंवा काही प्रॉब्लेम झाले की दादा लगेच एक फोन केला की लगेच धावून येतात. आणि कोणी काय ते पाणी म्हणा किंवा टॉयलेटचा काय प्रॉब्लेम असेल तरी दादांना सांगितलं ना की दादा लगेच येतात आणि ते एका तासाच्या आधी काम होतं ते बस. तुम्हाला दादाला नगरसेवक म्हणून बघायचं का आमदार म्हणून बघायचं? मला आमदार बघायचंय. स्टेप बाय स्टेप बघायचे आम्हाला, डायरेक्ट आमदार बघायचंय मला. तुम्ही काय बोला? पहिला तर जागतिक रक्तदान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अपयश म्हणजे काय खचून जाणं नसतं, अपयश यशाची पहिली पायरी असते. आणि ते म्हणतात ना, हार के जितने वाले को बाजीगर कहते, तसंच दादा आमच्यासाठी बाजीगरच आहे आणि तो आमच्यासाठी नगरसेवक आहे, राहणार
आणि यापुढे तर आणखीनच जोशामध्ये अजून काम करण्याची संधी आम्हाला भेटली आहे. जर मागे काही राहिलं असेल उणीव ते आता आम्ही नक्कीच भरून काढणार आहे आणि आणखीन जोश आल्यासारखं आम्हाला वाटलंय. रक्तदान शिबिर चालू आहे, पण रक्त भले देत आहेत लोक, पण आमच्यात मध्ये आणखीन सळसळतंय ते रक्त. रक्तदान करताना तुम्ही महिला आहे, हा, कसं बघता याच्याकडे? कसं म्हणजे खूपच छान पॉझिटिव्हिटी आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे इथे. आणि गेली 5 वर्षापासून आमचा दादा खूप चांगलं कार्य करतो आहे. एखाद्याचा जीव वाचवणं हे खूप मोठं कार्य आहे आणि ते दादा आमचं गेली 5 वर्ष करतोय आणि याच्या पुढे कार्य चालूच राहणार आहे. त्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर ठामपणे खंबीरपणे असे उभे राहणार आहे. तो खचून म्हणजे कुठेही खचला नाहीये, हारला तरी तो पडला नाहीये आणि आज आणखीन तो नव्या जोशामध्ये नव्या उमेदीने तो उभा राहिलाय आणि आमचा सपोर्ट त्याला नेहमी राहणार आहे. 5 वर्ष मी दादांबरोबर काम करते. दादाने अनेक प्रकारची कामं केली आहेत. प्रत्येकांना जीवनदान देण्यापासून त्यांचा उद्देश आहे. आज दादाने जो भव्य रक्तदान शिबिर आयोजित केला आहे, ह्या रक्तदान शिबिरमध्ये मी लोकांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही हा जो आज कार्यक्रम राबवला आहे त्या कार्यक्रमात या, कारण आज मानवाला रक्ताची खूप गरज आहे. आज अनेक ठिकाणी औषध उपचार करता येतात, म्हणजे म्हणतात ना की औषध उपचार केल्याने लोकांना रक्त मिळत नाही, म्हणजे औषध पाणी मिळतं पण रक्त मिळत नाही. आज दादाने तो काहीतरी कार्यक्रम राबवला की लोकांपर्यंत रक्त पोहोचलं पाहिजे, म्हणून आज आमची पूर्ण टीम प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही सांगतो की रक्त शिबिर दादाने आयोजित केला आहे, तुम्ही तुमचं मौल्यवान रक्त आम्हाला दान करा. आज इतर एरियामध्ये आम्ही जातो, प्रत्येक ठिकाणी नागरिकांना सांगतो की दादा, काका, ताई, माई सगळ्यांना आवाज देऊन आम्ही सांगतो की या आमच्या शिबिराला भेट द्या. आज दादाने जो हा कार्यक्रम राबवला आहे भव्य रक्तदान शिबिर, ह्या शिबिराचं खरंच आम्हाला खूप कौतुक आहे. कारण आम्ही आजपर्यंत बघितलं की ज्या काही गर्भवती महिला आहेत, काही ज्यांच्या शस्त्रक्रिया केली असते, त्या लोकांना रक्त मिळत नव्हतं, म्हणून आम्ही दादाने योजना केली की आपण पुढे काहीतरी करावं. म्हणून दादाने हा एक संकल्प केला की आपण जसं डोळ्यांचं ऑपरेशन करतो, इतर ठिकाणी आपण मोतीबिंदूचं हे केलं, त्याचप्रमाणे आपण रक्तदान शिबिर पण सुरू करूया. म्हणून आम्ही सर्व टीम दादांबरोबर आहोत. आज प्रत्येक घरोघरी आम्ही जाऊन सगळ्यांना एवढंच सांगतो की राहुल चव्हाण यांनी आज जो रक्तदान शिबिर केला आहे त्या शिबिरात या, भेट द्या. बाजारामध्ये औषधं भरपूर उपलब्ध आहेत पण रक्त मिळत नाही. ते रक्त मिळतं आपल्या मानवाच्या शरीरातून. मानवाच्या शरीरातलं जे रक्त आपण दुसऱ्या ठिकाणी दान केलं तर एक मोठं भाग्य लागतं आपल्याला. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, ते गुप्त दान आहे, ते कुठे मिळत नाही, ते मानवाकडेच मिळतं. आज बहुतेक ठिकाणी लोक आजारी पडतात, गर्भवती स्त्रियांना ज्यांच्या शस्त्रक्रिया चालू असते त्यांना रक्ताचा पुरवठा कमी होतो. मग अशा लोकांना, अशा गरजू लोकांना आम्ही रक्तदान करतो. मी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही या आणि रक्तदान करा. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, ही लक्षात ठेवा. आपलं जे रक्त आहे ते कोणाचं तरी प्राण वाचवू शकतं. म्हणून मी आज सगळ्या माझ्या मित्रमंडळींना, ताईंना सगळ्यांनी विनंती करते की प्लीज आज राहुल चव्हाण यांनी 340 बस स्टॉपच्या मागे जो रक्तदान शिबिर आयोजित केला आहे त्या शिबिरात या आणि आपला मौल्यवान रक्त दान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.